अमर चोपडे आणि भावड्या या दोनही खेळाडूंना विनंती आहे की आपण यायचं आहे. अमर सुपर माऊली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, तर सुपर माऊली आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अमर मॅन ऑफ द मॅच साठी आपण यायचं आहे आणि त्याचबरोबर गजानन बोडरे अर्थातच भावड्या आपण यायचं आहे 500 रुपयासाठी. षटकांची ही लढत असणार आहे. अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये आपण हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करणार आहोत, त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की आपण प्रायोरिटी मेगा फायनलला द्यायचे, त्यामुळे फायनल आपण सुरुवात करायची. चला मेगा फायनल टॉस या ठिकाणी जिंकलाय सुपर माऊली संघानं. सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये मेगा फायनल पर्यंतचा प्रवास पूर्ण केलाय. मागच्या आठवड्यामध्ये चॅम्पियन संघ ठरला होता, या स्पर्धेमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ते सामना लगेच आपण सुरू करायचा आहे. 2 षटकांची ही लढत असेल, 2 षटकांचा हा सामना असेल. मेगा फायनलची लढत मित्रांनो, डीजी माऊली मैत्री चषक 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धांचे प्रमुख आयोजक सर्व आदरणीय दिनकरजी पोपेटा साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी, या सर्वांचं आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आज संपूर्ण पोपेटा परिवार या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समवेत जुडला गेला. अगदी सकाळपासून ते आजचा या स्पर्धेच्या मेगा फायनल पर्यंत अनेक मान्यवर आज आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळाले. त्या तमाम मान्यवरांचा देखील मनपूर्वक आणि हार्दिक आभार आपण या ठिकाणी व्यक्त करूया, ज्यांनी पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान दिलं. आभार आपण व्यक्त करूया संपूर्ण पीटीसी लाईव्ह टीमचं, ज्यानं या स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्यासाठी लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी पीटीसी लाईव्हचंही खूप मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान राहिलं. आभार आपण व्यक्त करूया विजय मंडप डेकोरेटर्स अर्थातच जितूबाई यांचं, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेला एक वेगळं सौंदर्य प्राप्त करून दिलं. आभार आपण व्यक्त करूया या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक चौकार आणि षटकारानंतर सुमधुर संगीताचा नजराणा ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला, अर्थातच SK साऊंड अँड इव्हेंट्स उदयजी पवार आणि सूरजदादा पवार यांचं, आणि त्याचबरोबर आपण आभार व्यक्त करूया आमचे DJ भावेश यांचं. त्याचबरोबर आभार व्यक्त करूया माझे साथी समालोचक मित्र अर्थातच विके नांगरे पाटील यांचं. आभार व्यक्त करूया आपण आमचे साथी स्कोरर मित्र अर्थातच हमजा खान यांचा. तर जाऊयात मेगा फायनलची लढत. पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती होतोय सुरू. 2 विस्फोटक विध्वंसक आक्रमक फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सामन्याला होती या सुरुवात. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा आणि गेम ऑन. मेगा फायनल स्ट्रायकिंग एंडला सचिन कारवार द मॅन इन फॉर्म. नॉन स्ट्रायकिंग एंडला मागील आठवड्याचा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी निखिल कडके. 2 विध्वंसक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू स्विंग अँड अ मिस. यावेळेला मात्र पंचांचा अवांतरचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. पहिलाच चेंडू दिशाहीन पाहायला मिळाला. पहिलं षटक हातात असताना वैष्णवला आपण या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. 2 षटकांची लढत आहे. मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. यावेळेला स्लो ओव्हर 1 पद्धतीचा चेंडू होता. बॅटीच्या आउटर एज आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. वैष्णवला मिळते पहिली सफलता. बॅटर सचिन कारवार बॅक टू द पॅव्हेलियन.
तर या ठिकाणी पहिली विकेट आली आहे. आर्यन संघ थोडासा मानसिक दडपणाखाली जरूर पाहायला मिळतोय, परंतु संघाचा संघनायक सरसेनापती अर्थातच प्रयेश पाटील इन ॲट नंबर 3 अपेक्षेपेक्षा थोडंसं लवकर का होईना, परंतु हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक विध्वंसक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आला आहे. खरं तर या संघाचा सर्वाधिक महत्वाचा विकेट सचिन कारवार गमावल्यानंतर संघ थोडासा दडपणाखाली जरूर असेल, परंतु प्रयेश या सामन्यांमध्ये जर का पाहिलं तर तिसऱ्या इनिंगमध्ये तो खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि मागील 2 इनिंगमध्ये पहिल्या चेंडूवरती त्यानं षटकार लगावत आपल्या डावाची सुरुवात केली आहे. मागील इनिंगमधला कव्हर्सच्या दिशेनं मारलेला षटकार अजूनही डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा आणि याही सामन्यामध्ये डावाची सुरुवात करणारा प्रयेशच्या बॅटमधून येतोय षटकार. बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी कशी मी प्रसादजी टावरे सरांची एक वेगळीच अदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. लचक आहे, जितकी लचक फलंदाजाच्या फलंदाजीमध्ये आहे ना त्यापेक्षाही जास्त लचक प्रसाद टावरेंच्या कमरेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. काय डान्स केलाय त्यांनी षटकाराला. या डावाची सुरुवातही षटकारानं केली आहे. जो प्रेशर टाकला होता गोलंदाजानं तो प्रेशर रिलीज करणारा हा षटकार आहे. षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 7 धावा. मेगा फायनलचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हळूहळू नैसर्गिक प्रकाश या ठिकाणी मंदावताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंदाजाचं साम्राज्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. खेळाडूंना विनंती आहे की मित्रांनो थोडंसं स्पीडअप करायचंय जेणेकरून बॅड लाईटचा कोणत्याही प्रकारचा इफेक्ट या ठिकाणी होणार नाहीये. गोलंदाज वैष्णव निंबाळकर आणखीन एक युवा टॅलेंट. सुपर माऊली संघानं काय खेळ या आजच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय. यावेळेला चांगला चेंडू होता, परंतु पंच सांगताय टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीन बाहेर निघतोय. इट्स अ वाईड बॉल. आणखीन एक अवांतर चेंडू, एक अतिरिक्त स्वरूपाची धाव इथे मात्र धाव फलकावरती पाहायला मिळते. पहा या संपूर्ण दिवसभरातील हा 49वा वाईड या स्पर्धेमधला पाहायला मिळालाय. आज नियंत्रित गोलंदाजी निश्चितच केली गेली काही गोलंदाजांच्या माध्यमातून, परंतु 49 अवांतर चेंडूही फेकले गेले. यावेळेला जर का पाहिलं तर पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. फॉलो करण्याचा प्रयत्न, चेंडूची पिचिंग ही विकेटच्या बाहेर होती आणि त्यामुळे पंचांनी सांगितलंय इट्स अ नो बॉल. हात खुले करण्याची संधी असेल, परंतु कळंबोली क्रिकेटची नियमावली आपल्याला सांगते आहे की नो बॉलवरती कोणत्याही प्रकारची फ्री हिट नसणार आहे. इथे प्रयेश ज्या लयमध्ये बॅटिंग करतोय, षटकार आलाय, त्यानंतर मात्र आणखीन एक खराब चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आलाय. मानसिक दडपण या ठिकाणी निर्माण केलंय. पहा लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये असणं किती गरजेचं आहे, कारण ज्या लयमध्ये पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती गोलंदाजी करत होता वैष्णव, एक षटकार आल्यानंतर ती गोलंदाजीची लाईन आणि लेंथ कुठेतरी भरकटलेली आपल्याला पाहायला मिळते. जो दबाव तंत्राचा वापर पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला होता, आता तो दबाव तंत्र या ठिकाणी रिलीज केला गेलाय. रामदास महानवर यांना देखील ठाऊक आहे की मोठी लढत आहे, मेगा फायनलचा सामना आहे आणि अशा सामन्यामध्ये एक चूक तुम्हाला पराभवाच्या दिशेनं घेऊन जाऊ शकते. वैभवला कानमंत्रणा जरूर दिली आहे वैष्णवला, परंतु इथे कशा पद्धतीनं कमबॅक करणार. चांगला चेंडू होता, यावेळेला बॅकफुटला वेट केलं, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला. निखिलनं दुसरी धाव घेण्याचा मानस दर्शवला, परंतु प्रयत्न सांगितलं की थांबायचं आहे. इथे विकेट गमावल्यानंतर संघ अडचणीमध्ये येऊ शकतो. एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. निखिलला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. निखिल मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, कारण संघाला जर का सुस्थितीमध्ये घेऊन जायचं असेल, 2 षटकांमध्ये किमान 30+ किंवा 35+ धावा जर का धावफलकावरती आल्या तर एक चांगलं बॅटल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळू शकतं. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये 30 धावा देखील या मैदानावरती उपयुक्त ठरू शकतात. पण राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध लाईन आणि लेंथ सांगण्याची गरज नाही आहे. या गोलंदाजाला ठाऊक आहे राईट हँडेड बॅटरला चेंडू कुठे पिच करायचा आहे,
कारण सचिन कारभार सारख्या घातक फलंदाजाला त्यानं पहिल्या चेंडूवरती बाद केलं आणि तिथून मात्र आपली गुणवत्ता सिद्ध केली. यावेळेला निखिलला काहीशी कानमंत्रणा दिली जाते. डॉट बॉल आलाय. येणारा प्रत्येक डॉट बॉल गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावणारा, तर गोलंदाजाचा कमबॅक करवून देणारा हा डॉट बॉल असणार आहे. यावेळेला केलाय प्रहार. वेट अँड वॉचचं क्रिकेट. क्रीजच्या खोलीचा वापर, बॉडी वेट ट्रान्सफर, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. मच निडेड सिक्सर. या ठिकाणी षटकार आलाय. षटकाराच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 रन, 17 धावा धावफलकावरती आल्यात. 2 षटकांची लढत असेल मेगा फायनलचा सामना. आणि इथून जर का आपण पाहिलं तर स्प्लिट स्क्रीनमध्ये देखील आपण षटकाराचा रिप्ले स्क्रीनवरती निश्चितच पाहिला. हे नवीन इन्व्हेन्शन आहे. PTC लाईव्ह म्हटलं तर सातत्यानं काही ना काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतात. प्रक्षेपण क्षेत्रातील अर्थातच या षटकामध्ये आतापर्यंत जर का पाहिले तर 3 अवांतर चेंडू आणि 9 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर्ड केलेत. हा 10वा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव घेतली आहे. थोडंसं मिक्स कम्युनिकेशन 2 खेळाडूंमध्ये आणि इथून मात्र परतावं लागेल. प्रयेश पाटीलनं आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे, कारण त्याला ठाऊक आहे निखिल जर का मैदानावरती राहिला तर अंतिम षटकामध्येही आक्रमक खेळी करू शकतो. चला, पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 18 आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज हरिदास, या संघाचा सर्वोत्तम गोलंदाज. खरं तर मागच्या सामन्यामध्ये थोडासा महागडा जरूर ठरला, परंतु मोठ्या सामन्यांमध्ये सर्वोत्तम खेळी करण्यासाठी ओळखला जाणारा हरिदास यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नवीन बॅटर रितेश यादव अर्थातच बाबू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील, परंतु बाबू असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि कदाचित हीच रणनीती असेल आर्यन संघाची की 6 पैकी 6 चेंडू जर का निखिल स्ट्रायकिंग एंडवरती राहिला तर संघासाठी कमीत कमी 6 चेंडूमध्ये 3 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळू शकतात. आणि इथून जर का 3 मोठे फटके आले तर धावसंख्या धावफलकावरती 35 प्लसही आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे अंतिम षटकामध्ये नक्की काय घडणार हे येणारे 6 चेंडू सांगून जातील. पहिल्या षटकामध्ये 18 धावा धावफलकावरती आल्यात. या अनुषंगानं 36 हे प्रेडिक्शन आपल्याला जरूर पाहायला मिळतंय, परंतु 36च्या पलीकडे धावसंख्या धावफलकावरती लावण्याचा प्रयत्न आर्यन संघाचा जरूर पाहायला मिळेल. यावेळेला बॅटीचा आउटर एज, थेट चेंडू विसावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. मी सुरुवातीलाही म्हटलं की हा गोलंदाज जरी मागील सामन्यामध्ये महागडा ठरला असला तरी गोलंदाजाकडे गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता मात्र त्यानं दाखवली आहे. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर निखिलला त्यानं तंबूचा रस्ता दाखवलाय. क्या बात आहे. या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर हरिदासनं पहिल्या चेंडूवरती निखिल सारख्या आक्रमक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये 3 महत्वाच्या विकेट्स या ठिकाणी गमावल्या गेल्यात. संघ अडचणीमध्ये निश्चितच पाहायला मिळू शकतो. याही वेळेला लाऊड अपील आहे आणि या अपीलला उचलून धरलं जात आहे. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद.
तर या ठिकाणी आपण पाहतोय एकूणच 4 फलंदाज गमावले गेलेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा जरूर धावफलकावरती आल्या, परंतु मी सुरुवातीलाही म्हटलं की युवा गोलंदाज आहे, टॅलेंट भरपूर आहे, गुणवत्तापूर्ण खेळासाठी ओळखला जाणारा गोलंदाज आहे. जरी मागील सामन्यामध्ये महागडा ठरला असला तरी कमबॅक करण्याची क्षमता आहे. ऑन हॅट्रिक यावेळेला लॉफ्ट केलाय, चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये, झेल टिपला जाणार का? सेफ लँडिंग या ठिकाणी पाहायला मिळते आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेखा पार. बॅटरच्या बॅट मधून येतोय चौकार. पण नवीन बॅटर सूरज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं नैसर्गिक सूरज जरी मावळतीला निघाला असला तरी या सूरजचा मात्र एक नवीन उगम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती त्यानं चौकार लगावलाय आणि चौकारही कोणत्या बॉलवर? तर हॅट्रिक बॉलवरती त्यानं चौकार लगावलाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. गोलंदाज हरिदास यावेळेला समोरच्या दिशेनं खेळलाय, डीपेक्षा कव्हरला कोणताही प्रोटेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहे, थोडंसं स्लिपर आउटफील्ड आहे आणि सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला. तब्बल 3री धाव देखील या ठिकाणी धावफलकावरती होते कंप्लीट. या 3 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 25 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी आहे आणि या 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका. रितेश यादव जर का मैदानावरती असेल तर 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून येणं हे नेहमीच अपेक्षित असतं. रितेश यादव म्हटलं तर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. 4 आघाडीचे फलंदाज आर्यन संघानं गमावले आहेत. धावा धावफलकावरती 25 आल्यात, परंतु सुपर माऊली संघानं कमालीचा कमबॅक केलाय. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होणार. डेंजर एंडकडे स्वतः सूरज धावले आहेत आणि धावही कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावेंच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती आल्या 27. शेवटचा चेंडू षटकारामध्ये परावर्तित केला जाणार का? कारण जर का षटकार आला तर 30+ अर्थात 33 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळू शकते आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 षटकांमध्ये 33 ही एक चांगली धावसंख्या धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळू शकते, जिथून गोलंदाज हे फाईट करू शकतात गोलंदाजीच्या माध्यमातून. या षटकामध्ये जर का आपण पाहिलं तर कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट्स, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर मात्र कमालीचा कमबॅक. हो, यावेळेला पिच झाल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय, पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवंतरचा इशारा देखील या ठिकाणी होतोय. या अवंतरच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या 28 धावा. 4 गडी बाद 28 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. शेवटचा चेंडूवरती षटकार लगावला जाणार का? होय, रितेशच्या बॅटमधून जर का मोठा फटका आला तर मात्र या सामन्यामध्ये चित्र काहीसं वेगळं असू शकतं, परंतु नाही आहे. पंचाने सांगितलं इट्स अ लीगल डिलिव्हरी. शेवटचा चेंडू आलाय डॉट आणि डॉट बॉलनं धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावा धावफलकावरती आल्यात 28 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 29 धावांचं.
आणि धन्यवाद प्रवीण अर्जुने सर. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाज हरिदासची आपल्याला बघायला नाही, परंतु वैष्णव निंबाळकर जेव्हा प्रवेश पाटील स्ट्रायकिंग एंड वरती होते तेव्हा थोडी अडचण झाली, परंतु जसा उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वरती आला, पुन्हा एकदा आपली ताकद मैदानावरती दाखवताना आपल्याला बघायला मिळतोय. दिनकरजी पोपेडा आणि संपूर्ण पोपेडा परिवाराच्या वतीने खूप सुंदर आणि दिग्गज ज्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला बघायला मिळालं, त्यांना सुंदर साथ जर आपण पाहिली, मयूर वागसे, प्रसाद तावरे, संदीप शेडगे, विक्रमजी पवार आणि झोरे साहेबांची मात्र नापताना पाहायला मिळते. आणि या सर्व गोष्टींमुळे ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर यशाच्या एका उंच शिखरावरती जाताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं कोणतंही कार्य असू द्या, सुखदुःखामध्ये एका मार्गदर्शकाची आवश्यकता असते, परंतु आज आपण पाहिलं तर पोपेडा परिवार एका उच्च स्थानावरती कळंबोली गावामध्ये, परंतु काही चेहरे या परिवारामध्ये नाहीयेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की आपण आपल्या जागेवरती उभं राहायचंय. जर कोणी टोपी परिधान केली असेल तर ती टोपी काढायची आहे. सभी खिलाड़ियों से मेरी दरख्वास्त रहेगी की अपने जगह पर आप खड़ा रहना है, कारण की खऱ्या अर्थानं जे एका मार्गदर्शकाप्रमाणे ह्या पोपेडा परिवारामध्ये होते, आज आपण पाहिलं तर ते आपल्यामध्ये नाहीयेत, परंतु त्यांच्या आठवणी आपल्याला प्रत्येक सुखादुःखामध्ये आपल्याला नक्कीच येणार, यामध्ये शंका नाहीये. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण कैलासवासी शिवराम काळूराम पोपेडा, कैलासवासी गणेश काळूराम पोपेडा, कैलासवासी गोकुळ काळूराम पोपेडा, कैलासवासी महादेव काळूराम पोपेडा आणि कैलासवासी दत्ता काळूराम पोपेडा या व्यक्तिमत्वांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहणार आहोत. मी सर्वांना विनंती करेन पुन्हा एकदा की आपण जागेवरती उभं राहायचंय आणि 2 मिनिटांचा मौन धारण करून या व्यक्तिमत्वांना मात्र श्रद्धांजली द्यायची आहे. एक साथ सावधान. ओम शांती शांती ओम. तर खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शकाची खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते, कारण की तुमचं मार्गदर्शन जर का एकदा चुकलं ना, तुमचं आयुष्य भरकटून जातं. आणि ही अशी व्यक्तिमत्व होती ज्यांचं मार्गदर्शन या संपूर्ण पोपेडा परिवारासाठी राहिलंय, आणि यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण पाहिलं तर पोपेडा परिवारातील प्रत्येक व्यक्तिमत्व आणि प्रत्येक माणूस आपल्या आयुष्याच्या एका वेगळ्या आणि उंच स्थानावरती आपल्याला बघायला मिळतोय. तर या मार्गदर्शकांची नेहमी वेळोवेळी आपल्या सर्वांना आठवण येत राहील, आणि ती जागी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून झाली आहे. सकाळी ठीक 7 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. पाहता पाहता पहाटची संध्याकाळ कशी होऊन गेली हे कोणाला समजलं नाही, आणि पहिलाच बॉल अमर चोपडे स्टेटमेंट देतोय, आले. तर अगदी सकाळी 8 वाजल्यापासून ही स्पर्धा सुरू झाली. हळूहळू संध्याकाळची 7 वाजायला आली. दिनकरजी पोपेडा साहेब असेल, विराट असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर प्रणय असेल, आणि सर्वाधिक एनर्जेटिक जर आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये कोण असेल तर ते एक व्यक्तिमत्व ज्याने चेंडू पाहिले, ज्याने समालोचकांची काळजी घेतली, ज्याने पाहुण्यांची काळजी घेतली, ज्याने प्रत्येक लहान मुलाच्या पाण्याची काळजी घेतली, ते व्यक्तिमत्व म्हणजे मयूर वागसे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी सकाळपासून त्याच एनर्जीचं तो बसला देखील नाही दिवसभर, परंतु प्रत्येक गोष्टीची इत्तंभूत सोय त्याच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिला षटकार, दुसरा इथे मात्र ठोकलाय. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर, वावळाच्या पलीकडे. मी आलोय सांगताना ठोकतोय षटकार. एक दिवसीय स्पर्धा, आणि एक दिवसीय स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेत 100हून जास्त धावा अमर चोपडेच्या बॅट मध्ये येताना पाहायला मिळतात. सर्वाधिक धावा आपण पाहिल्या तर षटकाराच्या माध्यमातून क्रिकेट तुम्हाला सर्वांना संधी देतो. त्या संधीचं सोनं आणि त्या सातत्य कसं राखायचं सर्व तुमच्या हातामध्ये असतं. अमर चोपडे एक नवीन सितारा मित्रांनो कळंबोली क्रिकेटमध्ये जन्माला आलाय.
परंतु किती वेळ ही सफलता त्याच्यासोबत राहील हे पाहणं गरजेचं आणि तो किती मेहनत या सफलतेसाठी घेतोय हे देखील पाहणं गरजेचं. यावेळेसचा बॉल सन्मान दिलाय. क्रिकेटमध्ये यॉर्करला सन्मान द्यावाच लागतो. सिंगल आली आहे, स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्रायकिंग एंड वरती येतोय फलंदाज रामदास महानवर. विजयासाठी 29 धावांची आवश्यकता आणि प्रत्युत्तर दाखल पहिल्या 3 बॉलातच 13 झालेत. 3-13 करून टाकले गोलंदाज आयुषच्या, जो आयुष्य अगदी सकाळपासून आपल्या फिरकीच्या वळावरती फलंदाजांची गिरकी घेत होता त्या आयुषला मात्र आता विचार करण्यास भाग पडलाय. घाम फोडलाय मित्र म्हणेल गोलंदाज आयुषला. फलंदाज अमर चोपड्याच्या माध्यमातून पुढचा बॉल रामदास मानवर. मी देखील थांबणार नाहीये. एका बाजूने अमर, एका बाजूने रामदा ठोकतोय बिग हिट षटकार. तर खऱ्या अर्थाने एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अमर तर अमर, परंतु रामा देखील रंग बरसतोय. स्टेटमेंट देतोय मी आलोय. आणि त्या प्रकारची बॅटिंग मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाज रामदास मानवर अगदी पहिल्या बॉलवरती षटकार ठोकताना पाहायला मिळतोय. लवकरात लवकर फायनल संपवायची या प्रयत्नांमध्ये खेळाडू, परंतु आर्यन संघ कधी न हार मानणारा आर्यन संघ प्रेश पाटील, रोहन पाटील यांच्या तालमीत घडलेले खेळाडू आहेत आणि कमबॅक करणं यांच्या रक्तात आहे मित्रांनो. तो कमबॅक केला जाईल का पाहणं गरजेचं. हा बॉल मी अगोदरच म्हटलं कमबॅक करणं रक्तात आहे आणि कमबॅक केलाय. इथून देखील मॅच बनवली जाऊ शकते. कॉन्फिडन्स हाय ठेवावा लागेल. क्रिकेट मित्रांनो अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाहीये कोण जिंकेल कोण हारेल. तुमचे प्रयत्न करणं तुम्हाला सोडून चालणार नाहीये. डिसळ बॉडी लँग्वेज अजिबात मैदानाच्या आतमध्ये चालणार नाहीये. अप्रतिम फलंदाजी, परंतु दाद द्यावी लागेल सुपर माऊली संघाची. काय संघ बांधणी केली आहे. संदीप शेडगे उगाच त्यांना मास्तर मित्रांनो म्हणत नाहीत आणि मास्टरच्या माइंडने बांधला गेलेला संघ. अमर चोपडे, रामा मानवर, गजानन बोडरे, सूरज बोबडे आपण पाहू शकाल. स्वतः संदीप शेडगे, हरिदास असेल, वेदांत असेल, काय दिग्गज खेळाडू. वैष्णव निंबाळकर द की फॅक्टर ऑफ द टीम. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर झाली आहे 20. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. पहिले 3 चेंडू इथे जर का शांत ठेवलं तर अजून देखील मॅच ऑन आहे. आर्यन संघ स्वप्न पाहतोय कधी क्रमांक 1 ची ट्रॉफी हाताला लागेल, तर दुसरीकडे आपण पाहतो सुपर माऊली संघ जे आपली टायटल डिफेंड करण्याच्या शोधामध्ये आपल्याला बघायला मिळतात. कोणाचं स्वप्न इथे साकार होणार, कोण ठरणार. डीजी पोपेडा, माऊली मैत्री चषक 2026 मानकरी हे पाहण्यासाठी अगदी सकाळपासून आपण पाहिलं तर दिनकर शेठ पोपेडा असतील, विक्रमजी पवार असतील, रमेश पवार असतील, अनिलजी पोपेडा असतील आणि संपूर्ण पोपेडा परिवार आपण पाहतोय या व्यासपीठावरती तळ टोकून बसलेला आहे. दिग्गज आयोजन, जबरदस्त क्रीडा स्पर्धा भेटीला येते. दिवस असो किंवा रात्र, उन्हाळा असो किंवा पावसाळा, क्रिकेट वेडा रसिक मित्रांनो या मैदानाच्या आतमध्ये भरपूर मोठी गर्दी करून उपस्थित आपल्याला बघायला मिळतोय. चला 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 वेग वाढवा थोडासा स्पर्धेचा. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. चला कैलास थोडासा वेग वाढवा. 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. कोण जिंकेल कोण हारेल पहिले 2 चेंडू या मॅचचं भवितव्य ठरवणार. कैलास चौधरी, कळंबोली एक्सप्रेस काय करेल. पहिलाच बॉल उडवलाय रामदास मानवर. द टायगर इज बॅक सांगणारं स्टेटमेंट यावेळेस रामदास मानवर. काय खेळला संपूर्ण दिवसभर. अमर चोपडे एका बाजूने बॅटिंग करतोय, असं वाटलं की रामदास मानवर कुठे झाकला जाईल, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा तेव्हा आक्रमण केलंय, तेव्हा तेव्हा भले मोठे षटकार ठोकलेत. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू उडवण्याचा प्रयत्न. एक पूर्ण दुसरी घेतली जाईल का. एकच धाव. रामदास मानवर याने रामरला सांगितलंय तू संपव या मॅचला. पाहूया अमर कशा प्रकारची बॅटिंग करतोय. 100हून जास्त धावा एकाच दिवशी एकाच स्पर्धेमध्ये
या खेळाडूच्या माध्यमातून बघायला मिळतात. चला थोडस मागं थांबा. सुपर डीजे माऊली संघ थोडं मागं थांबा, आयोजकांची विनंती येते. आणि इथे क्लीन बोल्ट. मी अगोदरच म्हटलं मित्रांनो, हे क्रिकेट आहे, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख. आणि क्रिकेट आपला रंग मात्र मैदानावरती बदलतोय. अमर चोपडे बॅक टू दी डग आउट. धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी आपण पाहू शकाल 2 धावांची गरज. टार्झन आलाय की काय मैदानाच्या आतमध्ये? चला गजानन बोडरे वेल फिनिशर मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेस मात्र स्टेटमेंट दिलं जाते, विजयाचा षटकार फलंदाज गजानन बोडरे भावड्याच्या बॅट मध्ये येताना आपण पाहू शकाल. ठोक डीजे. ऑफिशियल्स यांचा इथे सन्मान केला जाईल. सर्वप्रथम जाऊयात मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून आजच्या संपूर्ण दिवसामध्ये खूप सुंदर अशी सुरांची मैफिल आपल्याला ऐकायला मिळाली. डीजे भावेश यांच्याकडे विनंती असेल की आपला सन्मान इथे मात्र केला जाईल. आपण आपल्या सन्मानाचा मात्र स्वीकार करायचा आहे. मी विनंती करेन दिनकरजी बोबडे आणि विक्रमजी पवार साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र नक्कीच यथोचित सन्मान करून घ्यायचा आहे. तर या दरम्यान आपण पाहिलं तर डीजे भावेश खूप सुंदर सुरांची मैफिल आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ऐकायला मिळाली. यांचा इथे सन्मान मात्र केला जाईल. मी विनंती करेन दिनकरजी बोपडा साहेब आणि त्याचबरोबर विक्रमजी पवार साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते डीजे भावेश यांचा मात्र यथोचित सन्मान करायचा आहे. तर एकदा जोरदार टाळ्या डीजे भावेश यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. खूप सुंदर सुरांची बेजवानी आपल्याला नक्कीच आज संपूर्ण दिवसभर ऐकायला मिळाली. तर यावेळेस डीजे भावेश यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय एसके साऊंड अँड इव्हेंटचे प्रतिनिधी. त्यानंतर गल्लीतल्या खेळाडूला अगदी दिल्ली आणि परदेशापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. केडी ब्रदर्स पीटीसी लाईव्हच्या टीमला यांना विनंती असेल की आपण देखील समोर यायचं, आपला देखील इथे सन्मान मात्र केला जाईल. केतन दळवी खऱ्या अर्थानं यांचा देखील इथे या सन्मान केला जातोय. आणि याच दरम्यान मी सन्माननीय श्री विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. सन्माननीय श्री
राजेजी टेंबे साहेब आणि सन्माननीय श्री विजय शेठ खानावकर साहेब कार्यसम्राट नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन मात्र नक्की स्थानपन्न व्हायचं आहे. तदनंतर आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये खूप सुंदर गुणलेखनाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून राहिली आहे हमजा खान यांचा देखील इथे सन्मान मात्र केला जातोय. खूप सुंदर आपण पाहिलं तर गुणलेखनाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाली. हमजा यांचा इथे यथोचित सन्मान मात्र केला जातोय. तदनंतर मित्रांनो असं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून कळंबोलीकरांना समालोचन म्हणजे काय हे माहीत पडल्याने त्यांच्या देखरेखीखाली भरपूर सारे समालोचक मात्र ज्यांनी घडवले असे प्रवीणजी अर्जुने सर यांचा इथे आपण पाहिलं तर यथोचित सन्मान केला जाईल. प्रसादजी तावरे साहेब यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी अर्जुने सर यांचा मात्र यथोचित सन्मान करायचा आहे. इथं जोरदार काय झालं पाहिजे प्रवीण सर.